हॅलो फ्रेंड्स, तर मी जात आहे धम्मअजय विपश्यना सेंटर चंद्रपूरमध्ये. तर मी आता पोहोचत आहे चंद्रपूरमध्ये. तर हे आहे चंद्रपूरमधलं बस स्टँड. बघा, इथे टायगर आहे. ताडोबा जंगल हे चंद्रपूरमध्ये आहे. खूप छान अभयारण्य आहे. तर आता मी ते पोचलेली आहे बस स्टँडला. तर हे आहे चंद्रपूरमधलं बस स्टँड. तर आता माझी बस लागलेली आहे अजयपूरला जाण्यासाठी. तर आता मी चंद्रपूरवरून अजयपूरसाठी निघालेली आहे. चंद्रपूरवरून अजयपूर हे 22 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जाताना तुम्हाला ते बघा, इथे बोर्ड्स लागलेले आहे. ताडोबा तिथे जंगल आहे, इथे प्राणी वगैरे येत असतात, त्यासाठी हे बोर्ड लावलेले आहे. हा एक झाडपट्टी एरिया आहे. आता उन्हाळा असल्यामुळे हे झाड, ते बघा किती उंच उंच इकडे झाड आहेत. उन्हाळा असल्यामुळे या झाडांना पानं नाही, पण जर का तुम्ही हिवाळ्यामध्ये जर आले, तिथे तुम्हाला हिरवंगार असं खूप छान इथे एन्व्हायरमेंट तुम्हाला मिळेल. झाडपट्टी एरियासुद्धा म्हणतात. मी उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जात आहे विपश्यना सेंटरला. आता चिचपल्ली हे गाव आलेलं आहे आणि चिचपल्लीच्या नंतर अजयपूर माझं नेक्स्ट स्टॉप आहे. तर मी आता पोचलेली आहे अजयपूरला. इथे बघा, बोर्ड पण तुम्हाला दिसत आहे, धम्मअजय विपश्यना केंद्र, अजयपूर, जिल्हा चंद्रपूर. अजयपूरवरून 5 किलोमीटर अंतरावर विपश्यना सेंटर आहे. तर आता गाडी आलेली आहे विपश्यना सेंटरची घ्यायला. तर आता अजयपूरवरून विपश्यना सेंटरला जायसाठी निघालेला आहे. हा एक जंगल एरिया आहे. तर आता मी पोचलेली आहे धम्मअजय विपश्यना सेंटरमध्ये. हे बघा, खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. जंगल एरियामध्ये विपश्यना सेंटर एक मेडिटेशनसाठी हे एन्व्हायरमेंट खूप गरजेचं असतं, जेणेकरून आजूबाजूचा जो आवाज असतो तो आवाज नको यायला. त्यामुळे तुम्ही जेथे ध्यान साधनेला ज्यावेळेस बसता त्यावेळी तुम्हाला पण डिस्टर्बन्स नको व्हायला. तर खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे. तर मी पोचलेली आहे. इथे बघा, फॉर्म भरणं सुरू आहे. ते बरेचसे साधक साधिका इथे आलेले आहे. हे बघा, असं निसर्गरम्य वातावरण इथे आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत